आलं नाही तर आज ना उद्या हे मरणारच आहे. कारण ज्याला जन्म मिळालाय तो एक दिवस मरणारच आहे. आपला आत्मा अमर असतो. ज्याप्रमाणे आपण वस्त्र बदलवतो, कपडे बदलवतो, त्याप्रमाणे आत्मा हा शरीर बदलवत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचं चिंतन त्या ठिकाणी गीतेमध्ये आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडे मांडली हे अज्ञान, जे चेष्टा गुणाधीन आपसी ऐसे. म्हणजे कर्माचा आरंभ न केल्यामुळे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होत नाही किंवा कर्माचा त्याग केल्याने मोक्ष प्राप्ती सुद्धा होत नाही. मोक्ष या शब्दाचा अर्थ काय? मोहाचा नाश होणे. आपल्या मध्ये जो मोह असेल त्याचा नाश होणे म्हणजे मोक्ष. म्हणून या संभुजव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा. म्हणून जोपर्यंत शरीर प्रकृती आहे तोपर्यंत प्रत्येकाला कर्म हे करावंच लागणार आहे. म्हणून अर्जुना तू क्षत्रिय आहेस, तू कर्तव्याकडे लक्ष दे, युद्ध कर, अधर्माचा नाश कर आणि धर्माच्या राज्याची स्थापना कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुनाला श्रीकृष्ण गीतेमध्ये उपदेश देतात. आणि म्हणून कर्म हा शब्द आल्यामुळे तर भौतिक जगामध्ये आपण सर्व जन्माला आलो आहोत तर प्रत्येकाला आपल्या पालन पोषणासाठी काही ना काही कर्तव्य कर्म त्या ठिकाणी करावंच लागणार आहे. मग हे कर्म कायिक असतं, मानसिक असतं, वाचिक असतं. काही कर्म आपण शरीराने करतो, काही मनाने करतो, काही वाचेने करतो. आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, तुम्ही श्रवण करताय, हे कर्म आहे. मी बोलतोय, हे सुद्धा कर्म आहे. आणि कर्माचा सिद्धांत काय आहे तर या विश्वाचा संपूर्ण कारभार चालवण्यासाठी जे नीती नियम आहेत त्या नीती नियमालाच कर्माचा सिद्धांत असं म्हणतात. आज सूर्य दररोज वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. ऋतुचक्र बरोबर सुरू आहे, जलचक्र सुरू आहे. अवकाशामध्ये ग्रह तारे आपापल्या कक्षांमध्ये फिरत आहे. कोणी सिटी पोलीस उभा आहे का तिथे? नाही. परंतु यामागे काहीतरी शक्ती आहे, ती परमेश्वराची शक्ती आहे, ती या सर्वांवर नियंत्रण ठेवत असते. आणि म्हणून या विश्वाचा गाडा जो आहे तो सदैव व्यवस्थित नियंत्रितपणे त्या ठिकाणी सुरू आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. काही कर्म हे वर्तमानात आपण करत असतो. वर्तमानात जी कर्म करतो त्याचं ताबडतोब फळ आपल्याला मिळतं. उदाहरणार्थ आपण तहान लागली, पाणी पितो, तहान भागते, फळ लगेच मिळालं. काही संचित कर्म असतात. काही दिवस कर्म साठवलं जातं, नंतर त्याचं फळ मिळतं. 30 दिवस काम केलं आपण की महिना झाल्यावर आपल्याला पगार मिळतो. संचित कर्म. आणि काही कर्म हे प्रारब्ध कर्म असतात. या कर्माचं फळ जरूर मिळतं, परंतु ते कोणत्या कर्माचं फळ आहे आपल्याला समजत नाही. फळ जरूर मिळतं. मग आपण म्हणतो या जन्माचं आहे का मागच्या जन्माचं आहे ते आपल्याला सांगता येईल. कारण आपण आपल्या सभोवताली बघतो की चांगली माणसं चांगलं कर्म करतात तरी त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. तो माणूस स्वतःशी काय म्हणतो, मला असं कोणतं कर्म केलं असेल मी की जे मला माझ्या जीवनामध्ये दुःख येतं. म्हणजे त्याला आठवण होते कर्माची. आणि कधी कधी काय होतं, आपल्यावर येणारं एखादं संकट टळतं, ऍक्सिडेंट टळतो, तेव्हा आपण लगेच काय उच्चारतो मनामध्ये, कोणतं तरी सत्कर्म पुण्यकर्म आडवा आलं बरं आज, म्हणून मी आज वाचलो. तर हा सर्व कर्माचा खेळ आहे. कर्म करा, फळ निश्चित भेटणार आहे. ते तुम्ही निष्काम भावनेने करा, सकाम भावनेने करा, परंतु प्रत्येक कर्माला फळ मात्र हे निश्चित मिळणार आहे. म्हणून माणसाला चांगले विचार न पटण्याचं कारण म्हणजे त्याला त्याची कर्म आडवी येत असतात. तसं दुर्योधनाला त्याचं कर्म आडवं आलं. श्रीकृष्ण भगवान शांतिदूत म्हणून गेले होते की युद्ध करायचं नाही, एवढं फार मोठं युद्ध संहार, एवढा नाश करायचा नाही आपल्याला. फक्त 5 गावं मागितले होते पांडवांसाठी. पण दुर्योधनाने अहंकारामध्ये काय सांगितलं होतं, सुईच्या टोकावर सुद्धा बसेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. असं दुष्कर्म त्यांनी केलं आणि मग त्याच्या कर्माचं फळ त्यांचा सर्वांचा नाश झाला, युद्ध झालं. आणि म्हणून एखादा सज्जन व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला काही चांगले विचार सांगत असतो त्यावेळेसही आपली कर्म आपल्याला आडवी येतात. आपण त्यावर विश्वास ठेवत नाही, निरर्थक त्या ठिकाणी चर्चा करतो, निरर्थक आग्रह धरतो, निरर्थक अट्टहास त्या ठिकाणी करत असतो आपण काही गोष्टींचा. आपलं चुकीचं जरी असलं किंवा आपलं चूक आहे हे माहीत असलं तरी ते बरोबर सिद्ध करण्याचा माणूस प्रयत्न करत असतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की बिरबल बादशाह एक दिवस बादशाह दरबारामध्ये बसलेला होता आणि बिरबलाला म्हणतो की काल तू दरबारामध्ये आला नाहीस, काय कारण आहे? बिरबल सांगतो की काल माझा चतुर्थीचा उपवास होता, दिवसभर उपवास होता, रात्री उपवास सोडला म्हणून मी काही आलो. बादशाह म्हणतो मागे सुद्धा तू असं सांगितलं होतं की एकादशी होती, दुसऱ्या दिवशी सोडली आणि मग आला. हे असं काय म्हणजे तुमच्या धर्मामध्ये काही उपास त्या दिवशी सोडतात, काही दुसऱ्या दिवशी सोडतात, हे मला काही समजत नाही.
बादशाह तसंच आहे, चतुर्थी ही त्याच दिवशी सोडावी लागते, एकादशीचं पारण दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. पण बादशाला थोडा निरर्थक वाद घालायचा होता. तो म्हणे मग चतुर्थी आणि एकादशी एकाच दिवशी आले तर काय करशील? बिरबल म्हणतो असं घडत नाही, चतुर्थी आणि एकादशी एका दिवशी येऊ शकत नाही, कारण एखादी तिथी मागे पुढे होऊ शकते, परंतु एवढा 5-6 दिवसाचा गॅप पडू शकत भरून निघणार नाही. मग तो बादशाह ऐकतच नाही. समजा म्हणतो, समजा येत नाही ठीक आहे, पण समजा आलीच तर बिरबल हुशार असतो, माहिती आपल्याला हजरजबाबी असतो. बादशाह ऐकत नाही, हे पाहून याला शांत करावं लागेल. म्हणून बिरबल सांगतो, बरं म्हणे बादशाह, एकादशीच्या दिवशी चतुर्थी कधीही येत नाही, पण आता तुम्ही म्हणता म्हणून जर ती आलीच तर त्या दिवशी लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात खायचे. बादशाह